बरोबर. माझा प्रभाग मच्छी मार्केटपासून सुरुवात होतो. मच्छी मार्केटमध्ये मी बरेच स्वच्छता अभियान राबलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समस्या देखील जाणून घेतलेल्या आहेत. मच्छी मार्केट बांधलं तर व्यवस्थितपणे आहे, पण ते योग्य ते नियोजन तिकडे झालेलं नाहीये. वरचे दुकानं आहेत, ती कुठेतरी बांधून देखील एवढं इन्व्हेस्टमेंट करून इन्फ्रास्ट्रक्चरवर तशीच बंद आहेत. त्याचप्रमाणे मच्छी विक्रेत्या बायका आहेत, त्यांना योग्य ती बसण्याची सोय नाही आहे. टाईल्स तिकडच्या फुटलेल्या आहेत, तुम्ही बघाल तर. त्यानंतर त्यांना स्टोरेजसाठी योग्य ती जागा नाही आहे. त्याच्या कारणाने त्यांना थर्माकोल कुठेतरी वापरावा लागतो. तो त्यांना पण त्याच्यावर कंप्लेंट नगरपालिका करते. त्यांच्या सोय नसल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना करावं लागतं हे सगळं. पण त्याच्यावर सुद्धा मी मार्ग काढून त्यांना योग्य ते स्टोरेज फॅसिलिटी, बसण्याची योग्य ती सोय आणि क्लिनलीनेस फॅसिलिटी, टाईल्स असून दे, विषय लाईटचा असून दे, शेडचा झालेलाच आहे. मी एक निवेदन देऊन शेडचा, तिकडे कटिंग शेड होती बायकांसाठी, तिकडे तो पाठपुरावा करून त्यांना तो भेटलेला आहे. पण आतला असलेला भाग तो कुठेतरी आपल्या स्थानिकांना सुद्धा तिकडे जाण्याला घाण वाटते. मच्छी मार्केटमध्ये लोक जात नाही आहेत कारणाने तिकडे व्यवस्थापन चांगलं नाहीये. बीचवर कुठेतरी विकता आहेत होलसेलमध्ये, तिकडे जास्त लोक जातात कारण की मच्छी मार्केट अवॉइड करतायत. पण तेच एकदम एक चांगलं करून, रेनोव्हेट करून, ते चांगलं करून तिकडे योग्य ती सोय देऊन, तो एक माझा पहिला भाग राहील टप्प्यात. त्याचप्रमाणे नवीन मार्केट जे भाजीवाल्यांसाठी होत आहे, त्याचं पण योग्य ते नियोजन करून त्यांना कशी योग्य ती सोय देता येईल आणि लवकरात लवकर पाठपुरावा करून ते कसं उभं राहील या थोड्याच महिन्यात, ह्याच्यावर फोकस राहील. त्याचप्रमाणे सोमवारचा बाजार तो आहे, तो 2 ठिकाणी आता चालू आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रभागातील व्यापाऱ्यांना भरपूर ह्याचा नुकसान होत आहे. त्याच्यावर काय मार्ग करता येईल, कारण की सोमवारचा बाजार इकडे मी जेव्हा लहान म्हणजे अगोदर एक 5-6 वर्ष अगोदर भरायचं, स्कूटर जायला देखील जागा नसायची, एवढा लोक या माझ्या प्रभागात यायची खरेदी करण्यासाठी. तिकडे कुठेतरी लोकांची गर्दी आता होत नाहीये. आम्ही सहज मोटरसायकल देखील त्या सोमवारच्या बाजारा दिवशी नेऊ शकतो, ही परिस्थिती झालेली आहे. आणि ह्याचा फटका माझ्या प्रभागातील व्यापाऱ्यांना होत आहे. त्याच्यावर योग्य तो निर्णय करून हा बाजार आठवड्याचा माझ्याच प्रभागात कसा आणता येईल एकाच ठिकाणी, ह्याच्यावर माझा भर राहील. आणि पर्यटन वाढीसाठी आपण केल्यानंतर योग्य स्वच्छता राबल्यावर पर्यटन इकडे आकर्षित होऊन सगळ्या व्यापाऱ्यांना भरपूर फायदा होईलच नक्की.